मुळात मानधनावरचा प्रवर्ग आहे आणि अशातच शासनाकडून गट संवर्ग मरत झाल्यामुळे कोतवालांमधून किंवा महसूल सेवकांमधून सेवक म्हणून शिपाई म्हणून जे आरक्षणाचा 40% कोटा होता तोही गट मरत झाल्यामुळे तोही बंद झालेला असल्यामुळे आमच्या यापुढे प्रमोशन होत नसल्यामुळे आम्ही दातडीचा एक राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेतला आहे, जेणेकरून यामार्फत माननीय आमदार रत्नाकर मोठे साहेब, माननीय आमदार मुरलीधर चव्हाण यांच्यामार्फत आमच्या मागण्या शासन दरबारी कशा पोहोचत, तो आमचा मरत झालेला कोटा चालू कसा करता येईल, तसेच शासनाने आम्हाला आश्वस्त केलं होतं की तलाठी व तत्सम पदांमध्ये आरक्षण दिल्या जाईल, विचाराधीन आहे, परंतु यावरची कारवाई न होता त्यापूर्वीच एक जाहिरात पडलेली असल्यामुळे राज्यातील सर्व महसूल सेवक बांधवांमध्ये मोठी नाराजी आहे. मानधनाचे प्रश्न आहेत आणि इतर अनेक मागण्या आहेत, परंतु प्रामुख्याने गटमधील मृत कोटा आणि तलाठी व तत्सम पदांमधील आरक्षण हे जास्त प्राधान्याचे विषय संघटनेसाठी आहे. आता राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला आहे. सर्व जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष यांच्या चर्चेतून मागण्यांचं एक सविस्तर ड्राफ्टिंग करून शासन स्तरावर निवेदन देण्यात येईल. महसूल विभागातील पाया म्हणता येईल असा हा महसूल सेवक आहे, ज्याला आपण कोतवाल म्हणतो. तर या प्रवर्गाच्या या कॅडरच्या काही अडीअडचणी आहेत, जे प्रमोशन्स असतील, मानधन असतील, तर ह्या दूर करण्यासाठी शासनाकडे त्यांची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आमच्या कार्यक्षेत्रात पूर्ण या ठिकाणी आयोजित केला होता. त्याबद्दल परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल सेवक कोतवाल यांचं मी खूप खूप अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी राज्यस्तरीय कार्यक्रम या ठिकाणी घडून आल्याबद्दल आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून जे कोतवाल संघटनेचे, महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी आहेत ते आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी दिवसभर विचार विनिमय होणार आहे, विचारमंथन होणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या, रास्त मागण्या आहेत, त्या मागण्या शासनाकडे मांडण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. नक्कीच त्यांच्या संघटनेच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य होतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय पदाधिकारी संघटनेसाठी